नमस्कार, गरुड लाईव्ह 24 मध्ये आपले स्वागत आहे। सध्याची सर्वात मोठी बातमी। पवनीकरांनो सावधान, शुद्ध पाणी की आरोग्याशी खेळ। 29 कोटींच्या जलयोजनेवर गंभीर प्रश्नचिन्ह। फिल्टर प्लांटच्या पाहणीत धक्कादायक बाबी समोर। गरुड लाईव्ह 24 विशेष तपासणी रिपोर्ट। पवनी, पाणी हे जीवन आहे, पण तेच पाणी जर योग्य प्रकारे शुद्ध न होता नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचत असेल तर हा केवळ निष्काळजीपणा नसून जनतेच्या आरोग्याशी खेळ ठरू शकतो। पवनी शहराला अनेक दशकांपासून जुन्या फिल्टर प्लांटमधून पाणी पुरवठा केला जात होता। गंजलेल्या जलवाहिन्या, गढूळ पाणी, अपुरे शुद्धीकरण आणि नागरिकांच्या सातत्याने होणाऱ्या तक्रारी लक्षात घेऊन नगरपालिकेने सुमारे 29 कोटी रुपये खर्च करून नवीन जलवाहिनी व अत्याधुनिक फिल्टर प्लांट उभारला। या प्रकल्पामागील उद्देश पवनीकरांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हा होता। मात्र एवढ्या मोठ्या खर्चानंतरही प्रत्यक्षात परिस्थिती अपेक्षेप्रमाणे सुधारली का? हा प्रश्न आता पुन्हा ऐरणीवर आला आहे। विदर्भ युवा क्रांती संघटनेने मुख्याधिकाऱ्यांची परवानगी घेऊन नवीन फिल्टर प्लांटची पाहणी केली। पाहणी दरम्यान शुद्धीकरण प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या काही यंत्रणा बंद असल्याचे आढळल्याचा संघटनेचा दावा आहे। तुरटी टाकली जात असली तरी ती व्यवस्थित मिसळण्यासाठी आवश्यक यंत्रणा कार्यरत नसल्याचे दिसले। फिल्टरेशन प्रक्रियेतील काही मोटारी बंद होत्या। क्लोरीनद्वारे निर्जंतुकीकरण करण्याच्या व्यवस्थेबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले। त्यामुळे पाणी शुद्धीकरणाची संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्षात कितपत प्रभावीपणे सुरू आहे याबाबत गंभीर शंका उपस्थित होत आहेत। याशिवाय जुन्या प्लांटमध्ये पवनी नदीतील पाणी वापरले जात असताना नव्या प्रकल्पासाठी गोसे धरणातील पाणी घेतले जात आहे। या पाण्याच्या गुणवत्तेबाबतही नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहेत। या संदर्भात अधिकृत पाणी गुणवत्ता तपासणी अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी होत आहे। गेल्या काही महिन्यात शहरात त्वचेच्या आजारांच्या तक्रारी वाढल्याची चर्चा स्थानिक पातळीवर होत आहे। मात्र अशा आजारांचे थेट कारण पिण्याचे पाणी आहे की नाही याबाबत अधिकृत वैद्यकीय किंवा प्रयोगशाळेचा निष्कर्ष अद्याप उपलब्ध नाही। त्यामुळे याबाबत वैज्ञानिक तपासणी होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे। या संदर्भात पवनी ग्रामीण रुग्णालयातील त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर देशमुख यांच्याशीही संपर्क साधण्यात आला। त्यांनी सांगितले की अलीकडच्या काळात त्वचारोगाच्या रुग्णसंख्येत वाढ झालेली दिसून येत आहे। पावसाळ्यात ही संख्या आणखी वाढते। दूषित पाण्याचा वापर आंघोळीसाठी तसेच पिण्यासाठी झाल्यास त्वचेच्या काही आजारांचा धोका वाढू शकतो। मात्र एखाद्या विशिष्ट ठिकाणच्या पाणी पुरवठ्यामुळेच हे आजार होत आहेत असा निष्कर्ष अधिकृत तपासणी आणि वैद्यकीय पुराव्याशिवाय काढता येत नाही असंही त्यांनी स्पष्ट केले। या प्रकरणी नगराध्यक्ष डॉक्टर विजया नंदुरकर यांनी सांगितले की फिल्टरेशन प्रक्रियेतील त्रुटी दूर करण्यासाठी संबंधित कंत्राटदाराला सूचना देण्यात आल्या आहेत। 28 कोटी रुपयांच्या कामातील सुमारे 2 कोटी रुपयांचे बिल स्थगित ठेवण्यात आले असून आवश्यक दुरुस्ती झाल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल। संबंधित अभियंत्यालाही तातडीने कारवाईचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले। तसेच बहुतांश बिले त्यांच्या कार्यकाळापूर्वीच मंजूर झाल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला। पाणी पुरवठा सभापती सोनू बावनकर यांनी सांगितले की पूर्णवेळ अभियंता नसल्यामुळे देखभालीवर परिणाम होत आहे। प्रभारी अभियंता महिन्यात केवळ काही दिवस उपलब्ध असतो। क्लोरीन संपलेले आहे, काही फिल्टरेशन मोटारी बंद आहेत आणि काही वेळा ब्लीचिंग पावडरचा वापर करून निर्जंतुकीकरण केले जाते। संबंधित यंत्रणा तातडीने सुरू करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। दुसरीकडे अभियंता सूरज पिंपळकर यांनी सर्व प्रक्रिया नियमानुसार सुरू असल्याचा दावा केला। त्यांच्या म्हणण्यानुसार फिल्टरेशन व्यवस्थित सुरू असून क्लोरीन उपलब्ध नसल्यास आवश्यकतेनुसार ब्लीचिंग पावडरचा वापर केला जातो। मुख्याधिकारी निलेश इंगोले यांनी या बाबी गंभीर असल्याचे सांगत प्रसारमाध्यमांद्वारे समोर आलेल्या माहितीची संबंधित अभियंता आणि विभागाकडून चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल असे स्पष्ट केले। विदर्भ युवा क्रांती संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष हर्षल वाघमारे यांनी सांगितले की आमच्या पाहणीत शुद्धीकरण प्रक्रियेबाबत अनेक गंभीर त्रुटी दिसून आल्या। नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न असल्यामुळे संपूर्ण यंत्रणेची स्वतंत्र तांत्रिक चौकशी, पाण्याच्या नमुन्यांची मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत तपासणी
आणि त्याचा अहवाल सार्वजनिक करणे अत्यंत आवश्यक आहे. गरुड लाईव्ह 24 ची भूमिका. पिण्याचे पाणी हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे या विषयावर कोणताही संभ्रम राहू नये. पाणी सुरक्षित आहे की नाही याचे उत्तर केवळ दावे प्रतिदावे नव्हे, तर अधिकृत प्रयोगशाळा अहवाल, तांत्रिक तपासणी आणि पारदर्शक प्रशासनातून मिळणे आवश्यक आहे. गरुड लाईव्ह 24 प्रशासनाला आवाहन करते की पवनी शहराला पुरवण्यात येणाऱ्या पाण्याचे नमुने तातडीने NABL मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत तपासून त्याचा अहवाल जनतेसमोर जाहीर करावा. जनतेच्या आरोग्याच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड होऊ नये. तीक्ष्ण नजर, वेगवान बातमी, जनतेच्या प्रत्येक प्रश्नावर गरुडाची नजर. आपण पाहत आहात गरुड लाईव्ह 24.